जय गुरुदेव. ही 6 अक्षरे षडचक्राशी आधार असती त्या कर्माशी, तया विनगती चक्राशी कदा काळी असेना. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 6व्या अध्यायामध्ये षडाक्षरी महामंत्राचं विज्ञान, ही शरीरातील 6 ऊर्जेचे केंद्र, 6 चक्र यांच्याशी कसे संबंधित आहे याचा भाव या ओवीतून प्रकट करतात. माऊली म्हणतात, ही 6 अक्षरे कोणती? ओम नमः शिवाय हा षडाक्षरी मंत्र. षडचक्राशी म्हणजे मूलाधार, स्वादिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्धी आणि आज्ञा. ही 6 ऊर्जेची केंद्र आहेत मानवी देहातील. आधार असती त्या कर्माशी, या चक्राच्या माध्यमातून, या ऊर्जेच्या माध्यमातून, या ऊर्जा केंद्राच्या माध्यमातून जी काही कर्म घडतात अशुद्धीची, त्या कर्माला शुद्ध करण्यासाठी ही षडाक्षरी महामंत्राची 6 अक्षरे काम करतात. तया विनगती चक्राशी कदा काळी असेना. या प्रत्येक चक्राकडून होणारं कार्य शुद्ध करून जीवाला शिवाकडे घेऊन जाण्याचं कार्य या षडाक्षरी महामंत्रातले प्रत्येक अक्षर करतात, असं या ओवीतून माऊली सांगतात. हा झाला या ओवीचा सरळ भावार्थ. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. षडाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय. या षडाक्षरी मंत्राचा आणि शरीरातील 6 चक्राचा संबंध केवळ प्रतीकात्मक नसून तो अत्यंत सूक्ष्म आणि वैज्ञानिक आहे. हा शैव सिद्धांत, हा वीरशैव सिद्धांत, हा लिंगायत तत्वज्ञान ही वैज्ञानिक आहे. येथे अंधश्रद्धेला थारा नाही. प्रत्येक चक्र हे एका विशिष्ट तत्वाचे प्रतिनिधित्व करते आणि तेथे काही जे विकार असतात, काही बंधने असतात, त्या बंधनापासून तिथलं ऊर्जा केंद्र शुद्ध करून त्या साधकाची आध्यात्मिक उन्नती करतात. मंत्राचे प्रत्येक अक्षर या ऊर्जा केंद्रावर, या चक्रावर आघात करून तिथली मरगळ दूर करते आणि तेथे चैतन्य आणते. पहिलं अक्षर काय मंत्रातलं? ओम. ओम हे ओमकार आहे. हे आहे आज्ञाचक्रावर, दोन्ही भोयाच्या मध्येच स्थान आहे. येथे शुद्ध चैतन्य आहे. हे अक्षर ओमकार, हे अक्षर अहंकाराची शुद्धी करते. जेथे मी देह आहे, हे माझे आहे, हे माझे आहेत, जिथं अहंकार आणि ममता असते, ते ओमकाराचा उच्चार आम्ही करतो त्यावेळेस अहंकार गळून जातो आणि तेथं उरतं शुद्ध चैतन्य, शिव स्वरूप. तेथे संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, परम शांत, परम आनंद स्वरूप म्हणजे शुद्ध शिव स्वरूप. तिथं मी शिव आहे, मीपणाही गळून जातो आणि तिथं शुद्ध चैतन्याची अनुभूती, हे ओमकार. ज्यावेळेस आम्ही शुद्ध भावानं ओमकाराचा उच्चार करतो त्यावेळेस आमचा अहंकार गळून पडतो. ओमकार हे प्रणव स्वरूप आहे, हे शिव स्वरूप आहे. हे अक्षर आज्ञाचक्रावर स्थिर झाल्यावर बुद्धी स्थिर होते आणि साधकाला
मीपणा गळाल्यानंतर जे उरतं ते शुद्ध तत्वाचा, शुद्ध आत्मस्वरूपाचा साक्षात्कार होतो, अनुभूती येते. हे शुद्ध चैतन्याचं प्रवेशद्वार आहे. आम्ही जप करताना, ओम म्हणताना दोन्ही भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्रावर आमचं लक्ष असलं पाहिजे, ध्यान असलं पाहिजे. पुढचं या षडाक्षरी महामंत्रातलं अक्षर आहे नका, नकार बीज. न हे न मूलाधार चक्र, पृथ्वी तत्व आहे. ह्याचं स्थान पाठीच्या कण्याखाली जी मणक्याची माळ असते, 33 मणक्याची, शेवटच्या मणक्याच्या खाली ह्याचं टोक असतं. इथं स्थान आहे. पाठीच्या कण्याखाली शेवटचं टोक, तिथं मूलाधार चक्र आहे. हे अक्षर आमच्या कोणत्या विकाराची शुद्धी करते? न हे अक्षर लोभ. आम्हाला जो लोभ आहे, आणखीन पाहिजे, आणखीन पाहिजे. 10,000 मिळाले तर 20,000 पाहिजे, 1,00,000 मिळाले तर 10,00,000 पाहिजे, 10,00,000 मिळाले तर 1 कोटी पाहिजे, 1 कोटी मिळाले तर 10 कोटी पाहिजे. हे पाहिजे पाहिजे, आणखीन पाहिजे, हा जो लोभ आहे, हा नकार बीजाच्या उच्चारानं लोभ दूर होतो, आमचा आळस दूर होतो. मूलाधार चक्र हा अस्तित्वाचा पाया आहे. जसं बांधकामामध्ये पाया महत्वाचा असतो, पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत होते, तसं आध्यात्मिक इमारत उभी करायची असेल, आम्हाला अध्यात्मामध्ये उन्नती करायची असेल तर आमचा मूलाधार चक्राची शुद्धी झाली पाहिजे. ते चक्र चैतन्यमय झालं पाहिजे. आम्ही ओम नकार बीजाचा ज्यावेळेस उच्चार करतो त्यावेळेस आमची इथली भौतिक ओढ कमी होते, सांसारिक ओढ कमी होते आणि आमचा भाव शुद्ध होऊन आमचा भाव उन्नत होतो. आम्हाला आत्मिक उन्नती करायची आहे. हा संसारिक लोभ हा क्षणभंगूर आहे आणि शाश्वत सुख आपल्या स्वरूपाच्या प्राप्तीमध्ये आहे. ही ओढ, हे नकार बीज लोभ कमी करून आम्हाला वर घेऊन जातं. पुढचं अक्षर आहे मकार बीज, स्वादिष्टान चक्र, जलतत्व. याचं स्थान ओटीपोटात म्हणजे जननेंद्रियाजवळ, पेल्विक रिजन. हे काय करतं तर या ठिकाणी आमचा कामवासना असते. कामवासना, काम म्हणजे स्त्री काम. स्त्रियांना पुरुषाविषयीचं आकर्षण, पुरुषांना स्त्रियाविषयीचं आकर्षण, काम हा शब्द या अर्थानेही वापरला जातो. कितीही आम्ही भोग भोगला तर शरीर थकत जातं, पण भोग भोगण्याची इच्छा थकत नाही. शरीर गलित गात्र होतं पण इच्छा गलित गात्र होत नाही. तर ही कामवासना, कामवासनेला हे मकार बीजाचा आम्ही ज्यावेळेस उच्चार करू त्यावेळेस या कामवासनेवर नियंत्रण मिळवण्याचं काम या मकार बीजाच्या जपानं होतं. सृजनाची शक्ती जेव्हा शुद्ध होते त्यावेळेस ही वासना, ही कामना भोगाकडून योगाकडे वळते, उपासनेकडे वळते, वासनेकडून उपासनेकडे वळते. आम्हाला लिंगपूजा करावी वाटते, आम्हाला शिवनामाचा उच्चार करावा वाटतो, आम्हाला गुरुमाऊलीचं दर्शन करण्याची इच्छा होते, गुरुमाऊलीच्या चरणाचं पूजन करण्याची इच्छा होते. ही आम्हाला हे बीज, मकार बीज आम्हाला विकृतीकडून संस्कृतीकडे वळतं, वासनेकडून उपासनेकडे घेऊन जातं आणि आमची इच्छा शुद्ध करतं.
मच्या उच्चारणाने स्वाधिष्ठान चक्रातील अस्थिरता संपते आणि साधकाचं चित्त निर्मळ होऊ लागतं. पुढचं बीजाक्षर आहे शी, शिकार. मणिपूर चक्र अग्नितत्वाचं प्रतीक आहे. ह्याचं स्थान आहे नाभी केंद्र, आमची बेंबी. हे काय करतं? अग्नी म्हणजे क्रोध. आमचा क्रोध कुठं असतो? अग्नितत्वाचं प्रतीक आहे क्रोध. आणि क्रोधानं आम्ही काय बोलत आहोत, कुणाला बोलत आहोत, आईशी बोलत आहोत का वडिलाशी बोलत आहोत का गुरुजनाशी बोलत आहोत, थोर मोठ्याशी बोलत आहोत. क्रोधानं आमची बुद्धीचा विनाश होतं आणि आमचं पतन होतं. त्यावेळेस माऊली म्हणतात, या शी अक्षराचा ज्यावेळेस आम्ही उच्चार करू, जप करू, त्यावेळेस क्रोध आणि मत्सर, असूया, हेवा वाटणं, दुसऱ्याबद्दल मत्सर वाटणं, या भावनेची शुद्धी करते. मणिपूर हे शक्तीचं केंद्र आहे. येथे शी अक्षराचा अग्नी क्रोधाला जाळतो आणि त्याचं रूपांतर तेजात करतो. शी म्हणजे कल्याण. तो भक्त क्रोधाच्या भावनेतून शिकार अक्षराच्या उच्चारानं त्याच्या नाभीतील अग्नी शुद्ध होतं आणि त्याचे विचार कल्याणकारी होतात. तेव्हा साधकाचं आत्मबल जागृत होतं आणि त्याची भावना कल्याण स्वरूपी कल्याणी रमण नाम ही कल्याणप्रद होऊन जाते. पुढचं अक्षर आहे वा. अनाहत चक्र, वायू तत्व हेच ठिकाण आहे हृदयाच्या मध्यभागी. इथं आमचं मोह असतो आणि भय असते. हे माझे आहेत, या माझ्या लोकांना मिळालं पाहिजे, ही जमीन माझी आहे, शेजारची जमीन मिळाली पाहिजे, माझी तर माझीच पण तुझीही माझी, ही प्रवृत्ती म्हणजे मोह. आणि या मोहामध्ये जर दुर्बल असेल पुढे तर आम्ही त्याच्यावर क्रोध करून हिसकावून घ्यायचा प्रयत्न करू. आणि आमच्यापेक्षा बलाढ्य असेल तर त्यांची आम्हाला भीती वाटते. पण ज्यावेळेस आम्ही वाकार या अक्षराचा, वा या अक्षराचा जप करू, त्यावेळेस आमचा मोह नष्ट होतो, आमचं भय नष्ट होतं आणि या वा अक्षराचा जप करून आमचा स्वार्थ संपतो. सर्व काही माझेच आहेत, मम आत्मा सर्वभूतात्मा ही भावना होते आणि विश्वप्रेम जागृत होतं. मला कुणी चिमटलं तर जसं दुःख होतं तसं मी दुसऱ्याला चिमटल्यावर दुःख होईल. माझा कुणी अपमान केल्यावर मला जसं दुःख होतं तसं मी दुसऱ्याचा अपमान केल्यानंतर त्यालाही दुःख होईल. माझी जमीन कुणी बळकावल्यावर मला जसं दुःख होतं तसं मीही दुसऱ्याची जमीन बळकावल्यावर त्यालाही दुःख होईल. आमच्या घरातल्या स्त्रियाकडं कुणी जर वाईट नजरेनं पाहिलं तर आम्हाला दुःख होतं, तसं आम्हीही दुसऱ्याच्या स्त्रियाकडं वाईट नजरेनं पाहिलं तर त्यालाही दुःख होईल. ही विश्वात्म भावनेचा उगम होतो. या वा अक्षराचा जप केल्यामुळं आमचा मोह आणि भय नष्ट होतं. अनाहत चक्रावर प्रेम आणि करुणेचा उगम होतो आणि इथं निस्वार्थ भावना होते. विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. सर्व माझे आहेत, सर्व माझे आहेत, ही भावना उदयास येते आणि या सर्वत्र हो सुखाचा सुकाळ, दुःख दारिद्र्य छळ, नष्ट हो सकळ मनोमालिन्य, ही भावना येते साधकाला अनुभव येऊ लागतात. हृदयातील ही शुद्धी शिवासोबतचे नाते अधिक दृढ करते. य पुढचा अक्षर आहे य, विशुद्धी चक्र. हे आकाश तत्वाचं प्रतीक आहे. याचं स्थान आहे कंठ. या कंठातून उच्चार होतो.
आणि दुसऱ्याला दुःख होईल असं आम्ही बोलतो. पण यकार बीजाचा उच्चार केल्यानंतर, जप केल्यानंतर आम्ही अज्ञानानं बोलत आहोत. हे सर्व लोक माझे आहेत, मी आणि हे विश्व वेगळं नाही, हा गुरुचा बोध या यकार बीजाचा जप केल्यानंतर दृढ होतं. हे आकाश तत्व म्हणजे व्यापक भावना येते. य अक्षराच्या कंपनानं साधकाची वाणी पवित्र होते, विचार शुद्ध होतात. बोल बोले प्रेम प्रीती, अमृताशी परे सरमनती, ऐके तो आनंदे चित्ती, सद्भाव देखो ठेवून या. अमृतासारखे मधुर बोल त्याच्या मुखातून निघू लागतात आणि त्याचे विचार व्यापक होतात. सर्व विश्व शिवस्वरूप आहे आणि मीही शिवस्वरूप आहे असा भाव होतो. विशुद्धी चक्राच्या शुद्धीनंतर साधक शिवमय होतो. येथे पोचल्यावर जीव आणि शिव यातील अंतर संपायला सुरुवात होते. जे जे दिशे दृष्टी पुढे ते अवघे शिवरूप गाढे अशी भावना त्याची व्यापक होते. ही 6 अक्षर ज्यावेळेस क्रमाने ओम नमः शिवाय म्हणून जपले जातात, हा चैतन्याचा प्रवास खालून वर म्हणजे मूलाधारापासून आज्ञापर्यंतचा होतो. या मंत्राच्या कंपनानं चक्रामधील साचलेले संस्कार, त्या ऊर्जा केंद्रातील विकार ढिले होतात. ऊर्जेचं वहन चक्र शुद्ध झाले की कुंडलिनी शक्ती विनाड थळावर सरकते. शेवटी लय या अक्षराकडून पुन्हा ओमकडे जाताना साधकाचे व्यक्तिगत अस्तित्व शिव या वैश्विक तत्वात विलीन होतात. म्हणून माऊली म्हणतात, ही 6 अक्षरे षडचक्राशी आधार असती त्या कर्माशी, तयाविन गती चक्राशी कदा काळी असेना. आपणही षडाक्षरी महामंत्राचा जप करताना ओम म्हणताना आज्ञाचक्रावर लक्ष ठेवावं, न म्हणताना मूलाधार चक्र, म म्हणताना स्वाधिष्ठान चक्र, सी म्हणताना मणिपूर चक्र, वा म्हणताना अनाहत चक्र, य म्हणताना विशुद्धी चक्रावर लक्ष ठेवून या मंत्राचा जप करून आपलं जीवन शिवमय करावं. ओम शांती शांती शांती.